आधी आमचा वेळ वाया घालवू नका म्हणालेले सरन्यायाधीश सूर्यकांत आता स्वतः या आंदोलनाकडे लक्ष घालण्याची शक्यता आहे। खरं तर त्यांच्याच एका वक्तव्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचा उदय झाला आणि याच तरुणांच्या आंदोलनाचा फटका आता थेट सुप्रीम कोर्टाला सुद्धा बसतोय। नेमकं घडतंय काय? देशाची राजधानी दिल्लीत सध्या आंदोलनाची धग आणि सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय सुद्धा होतीये। जंतर मंतरवर सुरू असलेल्या तरुणांच्या तीव्र आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुरक्षेचं कारण देत चक्क 16 मुख्य मेट्रो स्थानक पुढच्या आदेशापर्यंत बंद केली आहेत। पण या निर्णयाचा फटका थेट बसलाय तो देशाच्या सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्या वकिलांना, पक्षकारांना आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की थेट देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागतोय। सरन्यायाधीशांनी यावेळी काय इशारा दिलाय आणि या मेट्रो बंदीचा न्यायालयाच्या कामकाजावर काय परिणाम होतोय जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। गुरुवारी सकाळी न्यायालयीन कामकाज सुरू होताच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी हा अत्यंत गंभीर मुद्दा सरन्यायाधीशांच्या खंडपीठाच्या समोर मांडला। मेट्रो स्थानकं बंद असल्यामुळे शेकडो वकील आणि कोर्टाचे कर्मचारी हे वेळेवर सर्वोच्च न्यायालयात पोहोचू शकलेले नाहीत असं सिंग यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं। यावर अत्यंत संवेदनशील आणि स्पष्ट भूमिका घेत सरन्यायाधीश सूर्यकांत हे म्हणाले की आम्ही प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांना आधीच निर्देश दिलेले आहेत आणि जर दुपारच्या लंच टाइम पर्यंत यावर कोणताही तोडगा निघाला नाही आणि सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन खुलं झालं नाही तर सर्वोच्च न्यायालय स्वतः न्यायालयीन पातळीवर हस्तक्षेप करेल आणि योग्य तो आदेश जारी करेल। इतकंच नाही तर वाहतूक कोंडी किंवा मेट्रो बंद असल्यामुळे जे वकील आज कोर्टात उपस्थित राहू शकले नाहीयेत त्यांच्या अनुपस्थितीचा फटका त्यांच्या केसला बसू नये यासाठी आज कोणताही प्रतिकूल आदेश म्हणजेच ॲडव्हर्स ऑर्डर ही दिली जाणार नाहीये असं सुद्धा सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं। दिल्लीतील जंतर मंतरवर खरं तर नीट परीक्षा गोंधळ आणि पेपर लीकच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन हे तीव्र झालंय। मोर्चा सुद्धा निघालेला। आंदोलक संसदेकडे कूच करण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांच्या सूचनेनुसार DMRCनं गुरुवारी सकाळी अचानक 16 मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि एक्झिट द्वार हे बंद केले। बंद करण्यात जे प्रमुख स्थानकं आली आहेत त्यात सुप्रीम कोर्ट, राजीव चौक, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय म्हणजेच सेंट्रल सेक्रेटेरिएट, त्यानंतर पटेल चौक, ITO, जनपथ आणि खान मार्केट या मेट्रो स्टेशनचा समावेश आहे। पण या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ल्युटियन्स दिल्ली आणि मध्य दिल्लीतील वाहतूक व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडली आहे। लाखो प्रवाशांना कामावर पोहोचण्यासाठी कसरत तर करावीच लागतेय। मात्र इथं दिलासादायक बाब म्हणजे राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सचिवालय इथे जी मेट्रो लाईन बदलण्याची किंवा इंटरचेंजची जी सुविधा आहे ती मात्र सुरू ठेवण्यात आली आहे। खरं तर याआधी कालच पोलिसांनी आंदोलकांवर जो लाठीमार केलेला कथित लाठीमार होता या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला या सर्वोच्च न्यायालयानं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिलेला। आमच्याकडे व्हिडिओ पाहायला वेळ नाहीये, सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया घालवू नका असंही म्हटलेलं। मात्र आज जेव्हा या आंदोलनाची आणि सुरक्षेच्या उपायांची झळ थेट सर्वोच्च न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजालाच बसू लागली आहे तेव्हा न्यायालयानं प्रशासनाला तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत। पण इथं एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे याच सरन्यायाधीशांच्या बेरोजगार तरुणांना या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना झुरळाची उपमा दिलेली आणि त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचा उदय झाला ज्यांच्या बॅनरखाली दिल्लीतलं हे मोठं आंदोलन सध्या सुरू आहे। दरम्यान विद्यार्थ्यांचं आणि तरुणांचं हे आंदोलन एका बाजूला पेटलेलं असताना दुसरीकडे दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर बनलाय। त्यामुळे आता दुपारपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या मेट्रो स्टेशन बाबत DMRC आणि दिल्ली पोलीस काय निर्णय घेतात आणि सरन्यायाधीश यावर काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।